नमस्कार, प्रतिभाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम कांदा भजी। त्यासाठी लागणारे साहित्य, हे कांदे चिरून घेतलेले आहेत 7 कांदे, हे एक छोटा टोप घेतलेला आहे बेसनाचा पूर्ण भरलेला आहे टोप, हे आपण मीठ घेतलेला आहे 1 चम्मच, चिमूटभर सोडा घेतलेला आहे, हे ओवा घेतलेला आहे आणि हे 7 मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून, आणि हे तेल कढईमध्ये। चला तर आता आपण सुरुवात करूया कांदा भजी बनवायला। एका टोपामध्ये आपण कांदे घेतलेले आहेत, त्यामध्ये आता ऍड करतोय आपण सोडा आणि मीठ, मिक्स करून घ्यायचं पूर्ण। ही कांदा भजी कुरकुरीत अशी होते, नरम पडत नाही। सोड्याचं प्रमाण कधीही कमी टाकायचं। आता ऍड करूयात आपण मिरच्या, चिरलेल्या मिरच्या। तुम्हाला जसं तिखट हवं असेल तशा प्रकारे आपण मिरच्या ऍड करू। त्यामध्ये आता ऍड करूयात आपण ओवा, सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा। आता आपण ऍड करूयात बेसन, थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये। काही लोक थोडासा पाण्याचा यूज करतात, पण न पाण्याचा यूज करता आपण आज ही भजी बनवणार आहोत, कांदा भजी। ऍक्च्युली कांद्याला पाणी सुटतं, सो आपण असं मिक्स करतानाच त्याला पाणी सुटलेलं असतं। कांदा भजीचं बॅटर रेडी झालेलं आहे, पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि इथे तेलही गरम झालेलं आहे। सो आता आपण मस्त कांदा भजी काढूयात, कुरकुरीत अशी चविष्ट। आता एक एक कांदा भजी मम्मी सोडते तेलात। तुम्हीही अशा प्रमाणात बनवली कांदा भजी तर तुमची कांदा भजी मस्त अशी कुरकुरीत होईल, नरम न पडता। सो तुम्हीही अशी या प्रकारे ट्राय करा घरी। आणि मी हे सगळे कांदा भजी झाल्यानंतर तुम्हाला सर्व करून दाखवते। सो व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मम्मीच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। मस्त अशी लालसर होऊ द्यायची।